देशहितासाठी वर्षभर सोनं खरेदी करू नका असं आवाहन पंतप्रधान मोदींनी जनतेला केलंय। आणि आता या आवाहनानंतर सराफा बाजारामध्ये मात्र चिंता दिसून येते। देशभरातील कोट्यवधी कारागिरांच्या रोजगारावर संकटाची भीती निर्माण होऊ शकते। देश हितासाठी 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, पंतप्रधान मोदींनी हे आवाहन केलंय। देश हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये सराफ बाजारात मोठा शुकशुकाट पाहायला मिळतोय। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर आमच्या सराफा व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं पुण्यातले सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष अभय गाडगीळ म्हणाले। भारतीय लोक आणि सोनं यांचं एक अटूट नातं आहे। ते नाटक कायमस्वरूपी असणार आहे, वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे आणि ते पुढेही चालत राहणार आहे याची खात्री आहे। आमच्या व्यवसायावर अथवा लोकांच्या खरेदीवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही। दरम्यान ज्वेलरी मेकिंगवर उदरनिर्वाह होणाऱ्या 3 कोटी कारागिरांचं काय, असा सवाल मुंबईत ऑल इंडिया ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी केलाय। 3 लाख कारागीर आहे, 3 करोड कारागीर आहे हिंदुस्थानमध्ये, त्यांचे काम कुठे जाणार? आम्ही 15,000 ज्वेलर्स आहे मुंबईतून, त्यांचे सगळे काय काम करणार? ज्वेलरी इंडस्ट्री जीडीपी मध्ये जवळजवळ 7% पर्यंत योगदान असतं। जसं मी सांगितलं 70 लाख ते 1 कोटी कारागीर पूर्ण भारतात असतात। त्यांचा बेरोजगारीचा एक मोठा प्रॉब्लेम्स येऊ शकतो। जर परकीय चलनाला जर तुम्ही समजा वाव देणार नसेल तर बाहेरून जे सोनं येतं ते पहिला तुम्ही थांबवा। जे काम केल्याशिवाय किंवा आतल्यात सोनं घेतल्याशिवाय त्यांचं काम केल्याशिवाय ते चालत नाही, त्या कारागीरचं काय होणार याचा सुद्धा विचार करणं तेवढंच गरजेचं आहे।